नमस्कार. मी महादेव वसंत गायकवाड, प्रतिनिधी प्रेरणाचा. काशेगावमधील किरण दावले यांच्या उडीद या पिकामध्ये उभा आहे. ह्या पिकाला मी वेळोवेळी पूर्णतः नियोजन दिलेलं आहे. सर्वसाधारणपणे उडीद हे पीक कडधान्य पिकामध्ये मोडणारं, जसं की तूर, मूग, उडीद, सोयाबीन ह्याच्यापैकीच एक कडधान्याचं पीक आहे. ह्याची हंगाम बघितला तर साधारण जून एंड ते जुलै स्टार्टिंग ह्या पिरियडमध्ये केली जाते, जेणेकरून शेतकऱ्याला जास्त उत्पन्न मिळू शकतं. आणि ह्याची लागवड करण्यापूर्वी नियोजन देताना आपण सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला की पूर्व मशागत करा, पूर्व मशागतीमध्ये आडवी उभी नांगरट करा आणि पाणी मारून पेरणी करा. पेरणी वेळेस आपण खताची मात्रा देतो. त्याच्यानंतर जर पाऊस झाला त्या वलीवर एखादं तणनाशक मारायला देतो, जेणेकरून तण मागं राहतं आणि उडीद हा वर उचलला जातो. त्याच्यानंतर 21 दिवसाच्या पुढे एक तणनाशक आहे. नसेल तर आपण कोळपणी करू शकता, खुरपण करू शकता, जसे शेतकऱ्याला लेबर उपलब्ध होतात त्याच्या अनुषंगाने. त्याच्यानंतर विषय येतो जेव्हा 21-25 दिवसाच्या पुढंचा जो पिरियड येतो त्या पिरियडमध्ये आपणाला ह्याला फुटवं जेवढे निघतील तेवढं काढणं आवश्यक आहे, जेणेकरून पुढं जेवढे फुटवे निघतील तेवढे फुलाची संख्या वाढणार आहे. त्या हिशोबाने तेव्हा एक स्प्रे पडतो आपला साधारण 25-30 दिवसाच्या आसपास. त्याच्यानंतर फ्लावरिंग स्टेजला एक आपण स्प्रे देतो, फ्लावरिंग ड्रॉपिंग होणे आणि हाय फुलं टिकून राहून जास्त वाढावेत. त्यानंतर सेटिंग व्हावं ह्या हिशोबाने. त्याच्यानंतर शेंग भरते वेळीस आपण आळीवरचा शेंग टचबाज भरायला असा एक स्प्रे टाकतो. आणि त्याचबरोबर आपण ह्याला किडीचा एक प्रादुर्भाव जास्त आहे. किडीसाठी आपण एक या स्प्रेच्या अनुषंगाने जे कॉम्बिनेशन जुळेल त्या हिशोबाने एखादा किडीचा देतो, नसेल तर सेपरेट एखादा देऊ शकतो. त्याच्यानंतर शेंग सेटिंग झाल्यानंतर किंवा आभाळ ढगाळ वातावरणात आळीचा जास्त प्रादुर्भाव राहतो. त्याचबरोबर बुरी येऊ शकते, बुरीचाही बी आपण ह्याच्यावर ट्रीटमेंट देतो. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांना कमी कालावधीमध्ये परवणार हे पीक आहे. साधारण ह्याचा 70 ते 80 दिवसाचा पिरियड आहे. त्या पिरियडमध्ये आपण उडीद पिकाची लागवड करून हार्वेस्ट करू शकतो. आणि ह्याचं सर्वसाधारणपणे उत्पन्न 8 ते 10 क्विंटल एकरी आहे. ॲव्हरेजली रेट जर बघायला गेला मार्केटचा तर उडदाचा 7,500-8,000च्या आसपास राहतो. लग जर शेतकऱ्याचं चांगला असेल तर 10,000-10,500पर्यंत जाऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, उडीद या पिकासाठी पूर्ण पीक